आज सकाळी सकाळीच वंश लवकर उठला होता आणि अंघोळ वगैरे करून टी पॉटवर जाऊन बसला होता. ह्याचं मध्येच असं काही चालू असतं. हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? कालची क्लिनिंग अर्धी राहिली होती, अर्धवट काम सोडून असं झोपले होते थकले म्हणून. आणि आज सकाळी उठताच अंघोळ वगैरे काही केले नाही. आधी कांद्याची जाळी काढायला बसले, कारण खूप कांदे आणले होते आणि त्याचे काही यूज झालं नाही. त्यामुळे आवनी सांगितलं दे फेकून, कारण ते स्वस्तात मस्त भेटले होते आणि हे किती पण घेऊन आले. ह्यांना काही मार्केटमधलं एवढं कळत नाही आणि त्याच्यामुळेच आता हे कांदे फेकायला लागणार. आणि तुम्हाला हिस्सा सांगते, आता भांडे घरामध्ये खूप झालेले आहेत आणि मांडणीवर तर जास्त भांडे बसतच नव्हते. म्हणून हा एक टेबल होता माझ्याकडे, त्याच्यावर मी भांडे मांडत होते. कारण जेव्हा खाली भांडे असतात आणि वर सगळे भांडे काढतो आणि डब्यातलं पीठ वगैरे ह्या गोष्टी त्याच्या कायम चालूच असतात. त्यामुळे मी म्हणलं जरासं डोकं लावले आणि म्हणलं टेबलवरच ॲडजस्ट करून घेऊत. कारण आमची 1 RK रूम आहे, त्यामुळे ठेवण्याचा खूप काही प्रॉब्लेम चाललेला आहे. पण आता माझे आहोत एकटे जॉब करतात, त्यामुळं म्हटलं नाही का 1 RKमध्येच ॲडजस्ट करू. कारण आता 1 BHK घ्यायचं म्हटलं तर रेंट वगैरे खूप जातं आणि मी आता काही जॉबला जात नाही. वर्ष झाल्यापासून आधी जायची, पण आत्ता मला काही त्याच्यामुळे जमत नाही. त्यामुळंच 1 RKवर ॲडजस्ट करतो आम्ही. खूप सामान वाढलेले आहे घरामध्ये, त्यामुळंच मी आता मॅनेजमेंट करून घेत होते. आणि हा तर ओव्हन आणल्यापासून ह्याचं काही यूजच होत नाही, कारण वंश मध्ये करतो आणि घरातली कामं आवरण्यामध्ये मला अख्खा दिवस जातो आणि ह्याचं कधी यूज करणार. म्हणून हे वंशचं मिल्क वगैरे तापवण्यासाठी मी यूज करत असते कधी माती. ह्याची पण जागा चेंज केली, कारण एक टेबल अजून एक्स्ट्रा होता, त्याला इकडं बसवलं. नंतर पाणी आलं होतं, पाणी वगैरे भरून घेतले आणि त्यावर पण वंश येऊन बसला होता आणि हातामध्ये लिंबू घेऊन त्या ड्रममध्ये टाकला होता. काय करणार पोराचं, काय समजतच नाही. ह्याची तर मस्ती अशीच चालू असते. असो, माझ्या आयडीला फॉलो केलं नसाल तर फॉलो करून घ्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.